लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री बसस्थानक समोरील रिक्षामध्ये ठेवलेली दागिन्यांची बॅग गायब झाली असता फुलंब्री पोलिसांनी काही तासातच शोधून केली महिलेला परत। दिनांक 8 ऑगस्ट शुक्रवार रोजी भाग्यश्री साहेबराव काडेकर राहणार सेवल हिला छत्रपती संभाजीनगरवरून फुलंब्री येथे आले होते व संध्याकाळी 5 वाजेदरम्यान फुलंब्री बसस्थानकासमोरून पीरबावडा जाणाऱ्या रिक्षा क्रमांक MH20BC0709 मध्ये दागिने ठेवलेली बॅग ठेवून मिठाई घेण्यासाठी गेल्या असता दरम्यान रिक्षा चालक रिक्षा घेऊन फुलंब्री नगरपंचायत समोर फळे घेण्यासाठी गेले होते। मात्र वाटेत कुठेतरी बॅग हरवली असे महिलेच्या लक्षात येताच भाग्यश्री गाडेकर यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात हजर होऊन थोडक्यात हकीकत सांगितली। तोपर्यंत रिक्षा चालक सुद्धा पोलीस ठाण्यात हजर झाला असता फुलंब्री पोलिसांनी तात्काळ एक पथक बॅग शोधण्यासाठी रवाना केले असता सदरील बॅग रोडवर गणेश विनायक नागरे राहणार फुलंब्री यांना मिळून आल्याने त्यांनी सदर बॅग महिलेच्या ताब्यात दिली व महिलेने पोलिसांसमक्ष बॅगची पाहणी केली असता तिला बॅगमधील तिचे सर्व दागिने व साहित्य सुखरूप असल्याची खात्री झाली। मात्र रिक्षा चालकाने सुटकेचा श्वास सोडला व गणेश नागरे यांचे आभार व्यक्त केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.